मुंबईसह विविध शहरात असंघटित कामगारांचं सामाजिक आणि आर्थिक स्तरावर अनेक प्रश्न आवासून उभे आहेत। गेली अनेक वर्ष घरकामगार महिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी पाठपुरावा करत असून येत्या अधिवेशनात त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबत आग्रही मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली। आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त राष्ट्रीय घरेलू कामगार चळवळ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन यांच्या वतीनं 16 जून रोजी श्रमसन्मान सोहळ्याचं आयोजन दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात करण्यात आलं होतं। मंचावर संघटनेचे अध्यक्ष फादर फेलिक्स डिसोजा, आमदार संजय केळकर, कार्यक्रमाचे समन्वयक ज्ञानेश पाटील, असंघटित कामगार क्षेत्रातील अभ्यासक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र विसे तसंच ज्येष्ठ पत्रकार संजय शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। सोहळ्यात उपस्थित घरकामगार बांधवांना मार्गदर्शन करताना आमदार केळकर म्हणाले की ठाणे मुंबईसह राज्यभरात लाखो घरकामगार असंघटित असून त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास दुर्लक्षित झालाय। घरकामगार महिलांच्या घरातील जबाबदाऱ्या पार पाडून घरकाम करत असतात, कुटुंबाचा उदरनिर्वाह करतायत। या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कल्याणकारी योजना कशा देता येतील, त्यांच्या रोजच्या अडीअडचणी कशा सोडवता येतील यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो। येत्या पावसाळी अधिवेशनात देखील मी त्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी आग्रह धरणार आहे। जोपर्यंत हे मंडळ स्थापन होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असं प्रतिपादन केळकर यांनी केलंय।